लुटली तरी यांना काही देणे घेणं नाही, अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. तर सरकारला आमचं म्हणणं आहे, हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका. काय तुम्हाला मसुदा करायचा आहे, त्यामध्ये काही दुरुस्ती करायची आहे, काही अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतीच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा. राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाही. जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार युपीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार युपी पुढे आहे, आता महाराष्ट्राला कुठल्या बाबतीत पुढे येत आहेत माहीत नाही, पण महिलाच्या अत्याचारावर मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे. हे महाराष्ट्राला शोभनीय नाही, सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. वाल्मिक कराड याला कुठेतरी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. सीसीटीव्हीची मागणी देशमुख कुटुंबियांनी केलेली आहे. वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलंय काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला. आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकत नाही, म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे. तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही. हे आरोपींना अभय देण्याचं जे काम चाललेलं आहे, आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काही काम चाललंय, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर आहे असा याचा अर्थ होतो. काल मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या आढाव्याची एक बैठक घेतली. 4 तास ती बैठक झाली. काय वाटतं 100 दिवस? नाही, 100 दिवस हे यशाचे आहेत की अपयशाचे आहेत, की कुठल्या कामाचे आहेत, की कुठल्या दृष्टीनं महाराष्ट्राला पुढे नेणार आहे, याचा कदाचित आढावा झाला असेल. पण आम्ही अशी एक आढावा बैठक लावू आणि या महाराष्ट्रात 100 दिवसात या सरकारचं अपयश आणि विशेष करून या सरकारच्या 100 दिवसाच्या काळात झालेले अत्याचार एका पुणे शहराचे मी वाचून दाखवेल तर मला अर्धा तास लागेल. ही सगळी माहिती पुण्यातली शहरातली मागवली आहे, माझ्याकडे उपलब्ध झाली आहे. इतक्या घटना रोज घडतायत पुण्यात, एका पुण्यामध्ये. आता ही एवढी मोठी लंबी यादी आहे, तर मला वाटतं की आढावा बैठक होत असताना पहिली सुरुवात महिलांवरील अत्याचारापासून किती वाढलेत, किती कमी झालेत याचा आढावा घेतला तर बरं होईल. त्यातून महाराष्ट्राच्या एकूण आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना एक दिलासा दिल्यासारखं होईल. नाशिकचं पालकमंत्रीपद कुंभमेळ्यामुळे भाजपकडेच असणार, गिरीश महाजन होणार अशी माहिती आहे. तर रायगडचा अजूनही तिढा सुटलेला नाही. आता काय करायचं तेच करू दे. जनता हा सगळा तमाशा बघते आहे, हा तमाशाच आहे. म्हणजे आणि तोही काही तमाशा म्हणजे हा झाला आमच्याकडचा वराडी भाषेतला खडा तमाशा आहे. काय चाललंय? जिथे लूट आहे तिथे आम्ही आणि त्याच्यासाठी स्पर्धा. कुंभमेळ्यामध्ये किती जणाला नावून निघायचं आहे ते आता या स्पर्धेतून दिसत आहे. म्हणजे त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये पुण्य नाही मिळवायचं आहे, तर पुण्याच्या पलीकडं पैसा मिळवायचा, पुण्याच्या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि पाप करायचं धोरण जर असेल ते भांडत राहणार. राहिला रायगडचा विषय, तिथे फार मोठा, कारण 3 आमदार शिंदे सेनेचे आहेत आणि एकच आमदार त्या राष्ट्रवादींचा, त्यामुळे तिथे तिला सोडवावा आणि लोकांना पालकमंत्री त्वरित देऊन त्या जिल्ह्यातील विकासाला, उद्या डीपीडीसी आहे त्यातली कामं खोळंबली आहे. पालकमंत्री नसेल तर रेग्युलर अनेक विषयांच्या बैठका असतात, ते सगळं थांबलं जातं, प्रशासन ठप्प पडतं. म्हणजे तुम्ही राज्याला पुढे नेताय की राज्याला मागे आणताय, अशी परिस्थिती येता कामा नये. म्हणून लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या आणि देऊन टाका, असं मला वाटतं. विरोधी पक्षात लोक कुंभमेळा केले नाही म्हणून टीका केली जाते. काय नाही, हे काय हे याला टीका? कुंभमेळा काय भाजप काय त्यांनी असं म्हणायला? ज्याचे असतायत तो जातो, ज्याला प्रेम आहे जातो. काही जाण्याला काही अडचणी असतात. आता मी गेलो होतो कुंभमेळ्यात, मला वेळ मिळाला गेलो. जाऊन येणं म्हणजे हिंदू, नाही गेलं तर हिंदू नाही. अरे वा रे वा. आणि तिथे गेलेलं पाप. आणि ह्या सगळ्यामध्ये याला केवळ
राजकीय दृष्टीनं बघता कामा नये, तर त्या आस्था आणि भावनेच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्या कुंभमेळ्याकडे. वाळू धरण कोणाला जायचं असेल ते गेलेत, नाही गेले. काल आता उद्धवजी ठाकरे गेले नाहीत म्हणून टीका. कमाल आहे. आणि राहुलजी गेले नाहीत म्हणून टीका. तुम्हाला तिकडे मी जाऊन आलो, नदीच्या काठावर जे पाणी आहे, ठीक आहे, आम्ही ते संगमावर आंघोळ केली, आम्ही स्नान केलं म्हणून चांगलं थोडं तरी पाणी होतं. काठावरचं पाणी ज्या सगळे लाखोच्या लोकांनी तिथे स्नान करत होते, तिथे उभं राहू शकत नाही. मग ही ते कोणाची जबाबदारी आहे? राज्य सरकारची नाही, योगी सरकारची नाही ती जबाबदारी. तिकडे स्वच्छता ठेवणं, तिथे बंदोबस्त ठेवणं, व्यवस्था करणं नाही. केवळ काय नाही, इतके कोटी गेले, तितके कोटी गेले, काय अर्धी आबादी गेली का हिंदुस्थानची?